व्हेज बिर्याणी बनवण्यासाठी मी इथं बिर्याणी राईस घेतले, कोणतेही घ्या, बासमती घ्या, अख्खा घ्या पण बरं का. स्वच्छ त्याला 2-3 पाण्यानं आपण धुवून घेणार आहोत. इंडिया गेट घ्या, दिल्ली राईस घ्या, कोणताही घ्या. आणि हे टिप्स फॉलो केले किंवा माझी रेसिपी जर तुम्ही फॉलो केली तर व्यवस्थित आपली मोकळी सुळसुळीत व्हेज बिर्याणी होईल. तर मी याला एक 15 मिनिटं ते अर्धा तास त्याला झाकून ठेवायचं. नंतर एक पॅन घ्यायची आणि त्या पॅनमध्ये आपण अर्धा कप तेल ओतूया. तेल गरम करायला ठेवायचं आणि मी इथं 4 मोठे कांदे घेतलेले आहेत आणि ते उभे कट करून घेतलेत. आणि ते कांदे जे आहेत कट केल्यानंतर त्याला पूर्ण सुटे करून घ्यायचे. तेल छान तापलेलं आहे. आता आपण हे सुटे करून घेतलेले जे कांदे आहेत ते कांदे त्यात घालायचं आणि मंद आचेवर हे व्यवस्थित पूर्ण पाकळ्या आपण हे सुट्या करून घेतलेले आहोत. तर मंद आचेवर व्यवस्थित हे एकदम कडक कुरकुरीत होई तोपर्यंत हे तळून घ्यायचं. जसं आपण नॉनव्हेजच्या बिर्याणीवर जो कांदा वापरतो तोच कांदा त्याच पद्धतीने आज आपण व्हेज बिर्याणीसाठी वापरणार आहोत. आणि जास्त हाय फ्लेमवर जर तुम्ही केलात तर कांदा काय होईल, पूर्णपणे कडवट होऊन जाईल. त्यासाठी आपण हे मंद गॅसवर पूर्णपणे कांदा व्यवस्थित बघू शकताय तुम्ही, एकदम छान लालसर रंगावर तळून घेतलेला आहे. आणि हे सगळं निथळून काढायचं. निथळून काढल्यानंतर तेलातून निथळून काढून ठेवायचं आणि ते कुरकुरीत होतं. आणि एक दुसरी कढई घ्यायची आपण. त्यात मी जवळजवळ 4 ग्लास पाणी उकळत ठेवले. त्याच पाण्यात आपण थोडासा खडा मसाला घालायचा. दालचिनी असू दे, लवंग, चक्रीफूल, तमालपत्र, मोठी वेलची हे सगळं घालायचं. पाणी छान उकळलं, एकदम खळखळून तुम्ही बघू शकताय. तर आपण जे धुवून ठेवलेले तांदूळ आहेत ते तांदूळ आपण यामध्ये घालायचं. त्याचबरोबर आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं. एकदा असं तांदूळ घातलं की ते काय म्हणायचं त्याला, असं घट्ट असं वाफ बसली की त्यात घट्ट होऊन बसतं. त्याच्याऐवजी छान व्यवस्थित ढवळून घ्यायचं. चवीनुसार मीठ घालायचं. त्याचबरोबर 1-2 चमचे आपण इथं तुपाचा वापर करणार आहोत. तुपानं काय होईल, व्यवस्थित असं जे आपले तांदूळ आहेत ते शिजल्यानंतर सुट्टे व्हायला मदत होतं. सुळसुळीतपणा त्या भाताला येतो. तर व्हेज बिर्याणीसाठी आपण सगळ्या प्रकारचे इथं व्हेज घेतलेत, जेवढे शक्य आहेत तेवढे अवेलेबल आपण करून घेतलेत. टोमॅटो आहे, फ्लावर आहे, गाजर, हिरवी मिरची, बटाटा सालं काढून चॉप करून घेतले, मटार आहे, पनीरचे छोटेसे क्यूब्स आहेत, कांदा बारीक चिरून घेतला आहे, केसर भिजवले आणि अमूल बटर पण मी इथं घेतलेलं आहे. तर आता आपण हे सर्वप्रथम ह्याची काय करू, एक बिर्याणीसाठी आपण जो दम काढण्यासाठी जे आपण खालचा लेयर तयार करतो तो लेयर आधी करून घेऊया सगळ्या भाज्यांचा. मी इथं ज्या तेलात आपण कांदा परतून घेतलेला आहे त्याच तेलात आता हा बारीक चिरलेला कांदा आपण परतून घ्यायचा. कांद्यासोबतच आपण आता इथं अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर मिक्स करून घ्यायचं, व्यवस्थित परतायचं. जिरा पावडर, लसूण, आलं लसूणचं पेस्ट आणि आपण इथं एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला वापरतोय तो 1 चमचा याच्यात ॲड करायचं. आणि सगळे मसाले, कांदा, इथे मी धना पावडर पण 1 चमचा घेतले, हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं. मस्त
मसाल्याचा जो फ्लेवर आहे छान उतरला पाहिजे या पद्धतीनं आपण हे तेलात छान परतून घेतोय। मस्त अशी व्हेज बिर्याणी आपली तयार होतीये। त्यासाठी नक्की माझ्या चॅनलला फॉलो करा आणि अगदी बारीक चॉप केलेला हा टोमॅटो आहे, टोमॅटो मी ॲड करते। फ्लावर मी छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट केले, ते फ्लावर। एक अख्खा गाजर आहे, तो मी कट करून घेतला आहे। त्याचबरोबर 2 ते 3 हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता। मटारचे दाणे सोलून घेतलेले, ते मटारचे दाणे स्वच्छ धुवून आपण यात घालतो आहे। सगळ्या भाज्या व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि एक मोठा बटाटा ज्याचं साल काढून हे छोटे काप करून घेतले ते ॲड करायचं। आता सगळे मसाले या सगळ्या भाज्यांना लागतील अशा पद्धतीनं व्यवस्थित याला परतून घ्यायचं आहे। जवळजवळ आपल्या सगळ्या भाज्या छान परतून झालेल्या आहेत, मसाला पण त्यांना छान लागलेला आहे। आता हा मसाला भाज्यांमध्ये शिरण्यासाठी मी इथं अर्धा कप पाण्याचा वापर करते। अर्धा कप पाणी यात घालूया आणि आता ह्या भाज्या छान शिजतील अशा पद्धतीनं आपण इतपत आपण याला शिजवून घ्यायचं। झाकण ठेवूया आणि भाजी शिजवून घेऊ। तर एक जवळजवळ 7 ते 10 मिनिटांपर्यंत ह्या भाज्या छान शिजलेल्या आहेत। भाज्यांचं मॉइश्चरसुद्धा बाहेर पडलेलं आहे। आता आपण जे पनीरचे क्यूब्स घेतले होते, पनीरचे जे तुकडे आपण करून ठेवले ते आता यात ॲड करायचं आणि त्या सगळ्या भाज्यांसोबत मसाल्यांसोबत हे पनीरसुद्धा आपण मिक्स करून घेतो आहे। मस्त एकदम टेम्पटिंग अशी आपली रेसिपी होणार आहे। त्याला आणखीन एक 2 मिनिट आपण झाकण ठेवूया आणि वाफ काढून घेऊया। आता बिर्याणीचे लेयर्स आपल्याला तयार करायचे। ते बिर्याणी लेयर्स तयार करण्यासाठी आपण कुकर घेतो आहे। कुकरच्या बॉटमला आपण अमूल बटर इथं वापरतो आहे। छान अमूल बटर बॉटमला आणि साईडला सगळीकडं व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आणि भाज्यांमध्ये आपण मीठ घातलेलं नव्हतं, आता चवीनुसार मीठ घालूया आणि व्यवस्थित पुन्हा एकदा परतून छान घ्यायचं। मस्तच दिसायला पण छान दिसतं। आता आपण पहिला भाज्यांचा लेयर एक पातळ असा छान थर आपण आपल्या कुकरमध्ये घालायचा आणि त्याच्यावर आपण जे राईस शिजवून घेतलेला आहे त्यामध्ये दुसरा लेयर राईसचा करायचा। असेच एक थर भाज्यांचा, एक थर राईसचा, असं व्यवस्थित आपण याची मांडणी करायची। मस्तच एक लेयर आपण लावून घेतलेला आहे। छान अशी आपली ही व्हेज दम बिर्याणी होते आणि आता शेवटी आपण यावर जो कुरकुरीत असा कांदा तळून घेतलेला आहे त्या कांद्याचा एक शेवटचा लेयर आणि त्याचबरोबर आपण इथं केशर भिजत घातलं होतं, ते केशराचं हे पाणी आपण यात वापरतोय आणि शेवटचा एक लेयर आपण देतोय भाज्यांचा। मस्तच छानपैकी व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं। आणखीन थोडासा आपण याच्यावर एक हलकासा भाताचा लेयर देऊया आणि राहिलेलं आपलं जे केशरचं पाणी आहे ते आपण याच्यावर स्प्रेड करायचं। आणखीन एक लेयर आपण कांद्याचं द्यायचा। असं 1 बाय 1 आपण लेयर्स दिल्यानंतर ना एक 2 चमचे तुपाची धार याच्यावर सोडायची। मस्तच आता आपण याला दम देण्यासाठी किंवा याला थोडंसं आपण गरम करतोय त्यासाठी इथं मी तवा तापत ठेवली आणि डायरेक्ट कुकर न ठेवता आपण तवा ठेवणार आहोत, तव्यावर कुकर ठेवणार आहोत।
थोडासा लिंबाचा रस पिळून आपण याला एक थोड्या वेळ दम देणार आहोत. म्हणजे याची एक वाफ काढायची आणि मस्तपैकी आपली ही व्हेज दम बिर्याणी तयार आहे. मस्तच एकदम घमघमाट सुटलेला आहे. मसाले सगळे छान मिक्स झालेले आहेत. तर नक्की ट्राय करून बघा व्हेज दम बिर्याणी आणि कमेंट बॉक्सला छान कमेंट टाका. ही रेसिपी मला डॉक्टर शलाका भाकरे कदम पुणे यांनी मला ही रेसिपी सेंड केलेली आहे. थँक्यू.